सोलापूर शहरातील घंटागाडी कामगारांना किमान वेतन, पीएफ व ईएसआय आणि इतर मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उपोषण व धरणे आंदोलन करीत आहोत। या आंदोलनास महाराष्ट्र कामगार सेनेचा सक्रिय पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी यावेळी सांगितले। सोलापूर शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांना किमान वेतन, पीएफ, ईएसआय व इतर 5 मागण्यांसाठी पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करीत आहेत। या आंदोलन ठिकाणी विष्णू कारंपुरी महाराज यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला। या प्रसंगी आंदोलकांसमोर बोलताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले, किमान वेतन, पीएफ, ईएसआय व आपण मागितलेल्या इतर मागण्या या आपल्या हक्काच्या आहेत। यापासून आपल्याला कोणीही वंचित ठेवू शकत नाही। फक्त आपण एकजुटीने लढा व वेळ पडल्यास संपूर्ण महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर, माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे ते यावेळी म्हणाले। सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासोबत कामगार सेनेचे विठ्ठल खोराटकर, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, रमेश चिलबेरी यांच्यासह घंटागाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सोलापूर। घंटागाडी स्वच्छता कामगारांचा जो आंदोलन सुरू आहे, या बाबतीमध्ये भ्रष्टाचार विमुक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भाऊसाहेब कांबळे यांनी मला निमंत्रण के सांगितलं की आज इथं आंदोलन आहे, तुम्ही या। त्याप्रमाणे ठिकाणी आलो, पण चित्र वेगळा दिसला की त्या ठिकाणी काय कामगार इथे गेल्यानंतर 5 लोक गेले, पण 4 लोकांना त्यांनी आत घेतले पवार साहेबांनी। का हो असं 4 लोक घेतले? दुसरा 5वा व्यक्ती नालायक दिसला का, वाईट दिसला का? नाही, आम्ही कामगारासमोर बोलणार। आणि तिथं काय चर्चा झाली आणि सांगितलं की ठेकेदारला घेऊन तिथं 3 वाजता बसा। मी त्यांना सूचना केला, ठेकेदारला घेऊन बसू नका। तुमचे जे मागण्या आहेत किमान वेतनाचे, पीएफचे, जे मागण्या योग्य आणि एकदम चांगले म्हणजे ते कायदेशीर आहेत, त्यामुळे ते मागण्या मान्य होईपर्यंत तुमच्यातले 5 लोक प्रतिनिधी निवडा आणि ते मागण्या मान्य करून घ्या। अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना आणि मी सोलापूर, माझी सोलापूर संघटना त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा, सक्रिय पाठिंबा राहील असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।